गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण देशातच चर्चा आहे। लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती आणि या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशीही सुरू आहे। अशात आता सिया गोयलच्या कुटुंबियांना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिलाय। पाहूयात। एफडीएचा गोयल कुटुंबाला दणका। सिया गोयलच्या वडिलांचं दुकान सील। पुण्यात एफडीएची मोठी कारवाई। बुधवारी पुण्यातील बीजी गोयल अँड कंपनी या दुकानावर एफडीएनं छापा टाकला। हे गोयल आणि सिया गोयल यांचा काही संबंध आहे का हे तपासून पाहिलं असता हे सियाच्या वडिलांचंच दुकान असल्याचं समजलं। सियाच्या वडिलांचा सुकामेव्याच्या पिढीजात व्यवसाय असून त्यांचं एपीएमसीत दुकान आहे। प्रवीण गोयल हे सिया गोयलचे वडील आहेत। गोयल यांच्या दुकानातून 4702 किलोंचा माल जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मालाची किंमत 8,29,000 रुपये इतकी आहे। भेसळ केल्याचा एफडीए अधिकाऱ्यांना संशय होता। लेबलिंगमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। एफडीएनं छापा मारल्यानंतर प्रवीण गोयल यांना खरेदी विक्री पुढील आदेश मिळेपर्यंत थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे। पूरा लाइसेंस है हमारे पास, पर जब मैं यानी कि 5-6 महीने पहले मैंने खुद की शॉप पे देखना चाहा मैंने, तो उस टाइम पे कुछ यानी कि वहाँ पे 348 गाला नंबर डालना रह गया मेरी तरफ से, जो कि वो अभी हमने अप्लाई के लिए दिया है और वो 8-10 दिन में बनकर आ जाएगा। जब तक उन्होंने मुझे शॉप बंद करने के लिए कहा है, जिसका मैं अभी पालन कर रहा हूँ, और बाकी इस बारे में कोई बात नहीं है। प्रवीण गोयल यांच्या दुकानावरील कारवाईनंतर त्याचा संबंध केतन अग्रवाल यांच्या हत्येशी जोडला जात होता। मात्र हत्येच्या घटनेचा आणि या कारवाईचा कोणताही संबंध नसल्याचं एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सियाने केतनचा जीव घेतला तर सियाच्या वडिलांनी शेकडो ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला असा आरोप एफडीएच्या कारवाईनंतर आता होऊ लागलेला आहे। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात सियाला झालेल्या अटकेनंतर वडिलांच्या व्यवसायालाही देखील ग्रहण लागल्याचं चर्चा आता पुणेकरांमध्ये रंगली आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।